नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वेतन आयोग लागू करण्याबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला चला आज चॅनल अपडेट सहित पण समजून त्याला सुरू करूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची नवीन मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत वेतन आयोग समिती गठीत मोदी सरकारकडून करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ अशा मोठ्या राज्यांमध्ये अपयश मिळाले. यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोज देखील कारणीभूत ठरले आहेत. यामध्ये देशामध्ये आगामी काळामध्ये काही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी अन्नाची भेट केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. नव्या स्थापन झालेल्या केंद्र सरकारच्या एनडीए मधील काही निर्वाचित तसेच अपयशी झालेल्या सदस्यांनी सल्ला दिला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करावेत. कर्मचाऱ्यांचा रोष वितरित परिणाम निवडणुकीमध्ये होत असल्याची कबुली एनडीएच्या पुढाकाराकडून करण्यात येत आहे. नव्याने स्थापन झालेल्या केंद्र सरकारला एनडीए मधील काही निर्वाचित तसेच अपयश झालेल्या सदस्यांनी सल्ला दिला आहे की केंद्र कर्मचारी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. कर्मचाऱ्यांचा रोष विपरीत परिणाम निवडणुकीमध्ये होत असल्याची कबुली एनडीएच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने पूर्ण कामकाजाकरिता वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होण्याची चर्चा सध्या मीडिया रिपोर्ट्समध्ये सुरू आहे. केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यात येते. सन 2016 मध्ये 6वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तर आता 10 वर्षांनी म्हणजे सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. पगारामध्ये किती वाढ होईल? केंद्रीय कामगार युनियन मार्फत पगारामध्ये 3.68 पट फीडबॅक फॅक्टर प्रमाणे नवीन वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे. त्यानुसार पगार वाढ केल्यास केंद्रीय सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतनात 18,000 रुपये 26,000 रुपये अशी वाढ होईल. तर महाराष्ट्र राज्यातील किमान मूळ वेतन 15,000 रुपये 21,000 रुपये अशी वाढ होईल. नवीन वेतन आयोग समितीची स्थापना कधी होईल? नवीन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत केंद्रीय स्तरावर लवकरच निर्णय होण्याची चर्चा सध्या मीडिया रिपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.